नमस्कार सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या पितृपक्ष चालू झाला आहे. या पितृपक्षाच्या 15 दिवसाच्या काळात आपण पितरांची अनेक सेवा करत असतो. पितरांची सेवा ही आपण पितृदोष निवारणासाठी आणि पितरांची आपल्यावर कृपा व्हावी, पितरांच्या संतुष्टीसाठी, त्यांना मोक्ष मिळण्यास गती मिळावी यासाठी करत असतो. पितरांच्या अनेक सेवा आहेत. त्यातील प्रमुख मुख्य सेवा म्हणजे पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टकचे पठण करणे. आज आपण या व्हिडिओमध्ये पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टकचे पठण कसे करावे, त्याची सेवा कशी करावी याबद्दल माहिती घेणार आहोत. पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टकचे पठण हे एकाच वेळेस करू शकतो. सकाळी देवांच्या पूजेच्या आधी आपण दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण दिशेला पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टकचे पठण करावे. दक्षिण दिशा ही पितरांची असते, त्यामुळे दक्षिण दिशेकडे तोंड करून हे पठण केले जाते. जर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टक हे दोन्हीही वाचण्यास अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर अपलोड केलेले पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टक दक्षिण दिशेकडे तोंड करून ऐकू शकता. आता याचे काही नियम बघूया. तर पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टक वाचताना हे नेहमी दक्षिण दिशेकडे तोंड करून वाचावे. खाली बसण्यासाठी व्यवस्थित आसन घ्यावे. हे आसन सेपरेट असावे. देवांसाठी ते वापरले जाऊ नये. हे आसन फक्त पितरांच्या सेवेसाठीच वापरले जावे. वाचून झाल्यानंतर हे आसन व्यवस्थित उचलून ठेवावे. त्याला कोणाचाही हात लागणार नाही असे बघावे. त्यानंतर जर कोणाचा हात लागलाच तर त्या व्यक्तीला हातपाय धुवून घेण्यास सांगावे. पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टक वाचून झाल्यावर हातपाय व्यवस्थित धुवावे आणि मग देवांची सेवा करावी. आता पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टक हे वाचायला बसल्यापासून त्यानंतर आसन उचलून ठेवेपर्यंत आणि नंतर हातपाय धुवेपर्यंत कोणाशीही बोलू नये. जेव्हा आपण हातपाय धुवू तेव्हा मग आपण इतरांशी बोलू शकतो. तोपर्यंतच्या मधल्या काळात कोणाशीही बोलू नये. पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टकची सेवा कोणीही करू शकते. घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या सेवा करू शकता आणि जे आसन आपण पितरांसाठी वापरणार आहे ते एकमेकांचे आसन पितरांच्या सेवेसाठी वापरू शकता, परंतु तेच आसन देवांच्या सेवेसाठी वापरू नये. पितृदोषावर पितृपक्ष काळात केलेली पितृस्तुती स्तोत्राची व पितृअष्टकाची सेवा खूप प्रभावी ठरते. पितृदोष निवारण्यासाठी ही सेवा खूप मदत करते. त्यामुळे पितृपक्ष काळातील पंधरवड्यात ही सेवा केली जाते. जर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टक वाचण्यास अडचण येत असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही ते ऐकू शकता. हे ऐकताना फक्त इतर कामे न करता शांतपणे हे स्तोत्र व अष्टक ऐकावे व त्याचे नियमही वाचण्याप्रमाणेच आहे. दक्षिणेकडे तोंड करून बसावे आणि आसन हे वेगळे ठेवावे आणि हातपाय धुवून मग देवाच्या सेवेला लागावे. पितृस्तुती स्तोत्र व पितृअष्टक प्रमाणेच आपण पितृपक्षाच्या पंधरवड्यात पितरांच्या अनेक सेवा करत असतो, ज्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणचे पारायण करणे, पंचमहायज्ञ करणे, दान करणे, पितृश्राद्ध घालणे या सर्व गोष्टी आपण करत असतो. आपण पंचमहायज्ञ कसा करावा, श्रीमद भागवत महापुराणचे वाचन कसे करावे याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्हाला जर ती सेवा करायची असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. या सर्व सेवा केल्यामुळे आपल्याला पितृदोष लागत नाही, कारण आपले पितृ संतुष्ट होतात आणि पितृदोष जर लागलेला असेल तर त्याचे निवारण होण्यास मदत मिळते. आपल्यावर पितरांची कृपादृष्टी राहते. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.